महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामपंचायत कर आकारणी व दाव्यांच्या रकमांची वसुली हे प्रकरण आपण सविस्तर पाहणार आहोत. तसेच यामध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 124 नुसार पंचायतीने कर व फी भरणे, कलम 125 नुसार पंचायतींनी बसवलेल्या करांऐवजी कारखान्यांनी ठोक रकमेच्या स्वरूपात अंशदान देणे, कलम 126 नुसार बाजारांवरील फी वगैरेंचा मक्ता देणे, कलम 127 नुसार जमीन महसुलाच्या प्रत्येक रुपयावर उपकर बसवणे व तो वसूल करणे, 127 अ नुसार उपकर तहकूब करणे किंवा त्याची माफी देणे, कलम 128 नुसार पंचायतीच्या करात वाढ करण्याचे पंचायत समितीचे अधिकार, कलम 129 नुसार कर व अन्य येणे रकमांची वसुली, कलम 130 नुसार वसूल न होण्याजोग्या रकमा निर्लेखित करण्याविषयी निर्देश देण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार सविस्तर पाहणार आहोत. ग्रामपंचायत कर म्हणजे काय? ग्रामपंचायत कर हा गावाच्या विकासासाठी लागणारा एक महत्त्वाचा महसूल स्रोत आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 124 ते 130 नुसार हा कर लावला जातो. ग्रामपंचायत करात घरपट्टी, जमिनीवरील कर, बाजार फी, स्वच्छता कर इत्यादींचा समावेश होतो. ग्रामपंचायत कर आकारणी बांधकामाच्या भांडवली मूल्यावर किंवा त्याच्या भागावर पुढीलप्रमाणे कर ग्रामपंचायत आकारणी करते. इमारतीचे भांडवली मूल्य पुढील गणिती सूत्रानुसार निश्चित केले जाते. इमारतीचे भांडवली मूल्य हे इमारतीचे क्षेत्रफळ गुणिला जमिनीचे वार्षिक मूल्य दर अधिक इमारती क्षेत्रफळ गुणिला बांधकामाच्या प्रकारानुसार बांधकामाचे दर गुणिला गत्रा दर गुणिला इमारतीच्या वापरानुसार भरांक. इमारतीवरील कराचा दर 1. झोपडी किंवा मातीची इमारत किमान दर 30 पैसे, कमाल दर 75 पैसे. 2. दगड किंवा विटा वापरलेली मातीची इमारत किमान दर 60 पैसे, कमाल दर 120 पैसे. 3. दगड, विटांची व चुना किंवा सिमेंट वापरून उभारलेली इमारत किमान दर 75 पैसे, कमाल दर 150 पैसे. 4. RCC पद्धतीची इमारत किमान दर 120 पैसे, कमाल दर 200 पैसे. जमिनीवरील कराचा दर जमिनीच्या प्रति रुपये 1000च्या भांडवली मूल्यावर किंवा त्यांच्या भागावर किमान दर 150 पैसे, कमाल दर 500 पैसे. मनोऱ्यावरील कराचे दर मनोऱ्याचे तळघर प्रति चौरस फूट किमान दर 3 रुपये, कमाल दर 8 रुपये. मनोऱ्यातील खुली जागा प्रति 100 चौरस फूट किमान दर 20 पैसे, कमाल दर 40 पैसे. कराचे प्रकार घरपट्टी, जमिनीवरील कर, बाजार फी व मक्ता, वाहतुकीवरील कर, जत्रा उत्सव कर, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर, स्वच्छता कर. ग्रामपंचायत कर आकारणीचे नियम कलम 124 ते 130. कलम 124 कर व फी आकारणी. ग्रामपंचायतीला गावातील इमारती, जमिनी, जत्रा उत्सव, व्यवसाय, बाजार व सर्वांवर कर लावण्याचा अधिकार आहे. कलम 125 कारखान्यांकडून अंशदान. कारखाने गावात असतील तर ग्रामपंचायतीने लावलेल्या करांच्या ऐवजी कारखान्यांकडून ठोक स्वरूपात अंशदान घेतले जाऊ शकते. कलम 126
बाजार फी व मक्ता. साप्ताहिक बाजारांवरील फी वसुलीसाठी ग्रामपंचायत मक्ता देऊ शकते. कलम 127 उपकर लावणे. जमिनीच्या महसुलावर उपकर लावण्याचा अधिकार पंचायतला आहे. कलम 128 कर वाढवण्याचा अधिकार. जर पंचायतचे उत्पन्न अपुरे असेल तर पंचायत समितीच्या संमतीने कर वाढवता येतो. कलम 129 कर वसुली. कर वेळेत न भरल्यास नोटीस, मागणीपत्र, मालमत्तेवर जप्ती अशा पद्धतीने वसुली करता येते. कलम 130 वसूल न होणाऱ्या रकमांबाबत आदेश. वसूल करणे अशक्य असलेल्या रकमा जिल्हाधिकारी लेखी आदेशाने वगळू शकतात. कर वसुली प्रक्रिया. 1. करांची नोटीस पाठवली जाते. 2. दिलेल्या तारखेत कर भरावा लागतो. 3. कर न भरल्यास मागणीपत्र दिले जाते. 4. तरीही कर न भरल्यास मालमत्तेवर जप्ती होते. आणि 5. तहसीलदारामार्फत महसूल थकबाकीप्रमाणे वसुली केली जाते. ग्रामपंचायत कराचे महत्त्व. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता योजनेसाठी निधी, ग्रामविकास प्रकल्पांना आर्थिक मदत आणि गावात सार्वजनिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी. ग्रामपंचायत कर हा गावाच्या विकासाचा पाया आहे. कर वेळेत भरल्यास गावाची प्रगती वेगाने होते. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडून कर भरावा, हेच खरे ग्रामविकासाचे बळ आहे. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे. आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, शिकण्यासाठी, हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.